नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर अनुकंपा भरती 2025 सरकारचा मानस आहे 10,000 पद आपल्याला भरायची आहे। परंतु या अनुकंपासाठी 2025 मध्ये ना नवीन नियमावली जी आहे तर ती आलेली। आता ही नवीन नियमावली काय आहे याच्यासाठी आपल्याला जीआर तो बघावा लागणार, नवीन जीआर ज्याच्यामध्ये ही अनुकंपा भरतीसाठी कोणते उमेदवार पात्र ठरतात, त्याच्यासाठी कोणते सदस्य पात्र असतात आणि त्या पात्र सदस्यांचा क्रम कसा असतो, म्हणजे पहिले कोणाला भेटू शकतं नोकरीमध्ये प्राधान्य, त्याच्यानंतर वयोमर्यादा किती लागते आणि कागदपत्र कोणती लागतात। तर या सर्वांविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आजच्या या व्हिडिओमध्ये घेतली गेलेली सर्व माहिती ही शासनाने जी दिलेली माहिती तर त्याच आधारे आपण हा घेत आहोत, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। तुमच्या नातेवाईकांमध्ये कोणी अनुकंपा तत्वावर असेल तर त्याला हा व्हिडिओ आत्ताच तुम्ही शेअर करा। ओके, बघा नुकताच जो आहे शासनाने जीआर काढला होता नवीनच बघा 17 जुलै 2025 म्हणजे एकदम लेटेस्टचा हा जीआर आहे। अनुकंपा नियुक्तीचे सर्वसमावेशक सुधारित धोरण, अनुकंपाचे नवीन धोरण शासनाने जे आहेत तर ते तयार केलेले आहेत आणि त्याच्या संबंधी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडून हा जीआर आपल्याला जो आहे तर तो आलेला दिसतो आणि या जीआर मधील जी महत्त्वपूर्ण माहिती आहे तर ते आता आपण घेणार आहोत। बघा, तुमच्या परिवारात जर कोणी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असेल तर सध्या सरळ सेवा खूप मोठ्या प्रमाणावर जाहिराती येत आहेत, तर त्या सर्वांसाठी म्हणजे फॉर एक्झाम्पल तलाठीसाठी तयारी करत असेल, मनपा असेल, नगर परिषद, वन विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, आदिवासी विभाग, अशा विविध विभागांसाठी जर तुमच्या परिवारात तुमचे मित्र जर कोणी तयारी करत असेल किंवा तुम्ही देखील तयारी करत असाल तर त्याच्यासाठी आपण एक सरळ सेवा भरती बॅच लॉन्च केलेली आहे, जी आपल्या टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार असणार आहे, ज्याच्यामध्ये तुमचे सर्व विषय असतील जे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा दोन्ही फॉर्मॅट मध्ये तुम्हाला बघायला मिळेल। आणि या बॅच वर जर तुम्हाला ऑफ पाहिजे असेल तर त्याच्यासाठी जर तुम्ही हा GM10 नावाचा कोड यूज करत असाल तर तुम्हाला या बॅचेसच्या प्राइसेसवर 10% सूट जी आहे तर ती मिळू शकणार आहे। तर बघा, नुकतंच जे आहे बातमी आलेली होती की अनुकंपाची 10,000 पद जे आहेत तर ती भरली जाणार आहे। बघा, 17 जुलैला पण याच्या संदर्भातला जीआर आला होता, ज्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने 150 दिवसांचा कार्यक्रम दिला होता आणि त्याच्यामध्ये हा जीआरच्या माध्यमातून जे आहेत तर ती पद भरली जाणार आहेत। आणि 15 सप्टेंबरला जे आहेत तर यांचं वाटप जे आहे तर ते देखील इथं केलं जाणार आहे। आणि ऍक्च्युली प्रॉब्लेम गट ड चा होता, तर तो गट ड चाही प्रॉब्लेम त्यांनी तो सॉल्व्ह करून टाकलेला आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणावर आपल्याला काय बघायला मिळणार आहे, इथं ही भरती बघायला मिळणार आहे। परंतु खूप साऱ्या उमेदवारांच्या मनात हा प्रश्न आहे की नेमका अनुकंपा म्हणजे काय, की मी लागू शकतो, माझी मुलगी लागू शकते, कोण लागू शकतं, असे विविध प्रश्न आम्हाला मागच्या कमेंट जो व्हिडिओ घेतला त्याच्या कमेंट बॉक्समध्ये पण होते, तर त्या सर्वांच्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला आज इथं बघायला मिळून जातील। चला तर बघूया। बघा, आतापर्यंत अनुकंपाचे तुम्हाला सांगतो किती जीआर आलेले आहेत, आतापर्यंत 45 जीआर आलेले आहेत। आणि हा तुमचाच प्रॉब्लेम नाही होत, फक्त जो सरकारी अधिकारी असतो जो अनुकंपाची यादी काढतो किंवा वेटिंग लिस्ट तयार करतो त्यांना पण लय प्रॉब्लेम यायचा, त्यांना या 45 जीआर वाचावे लागायचे। तर शासनाने आता हा एकच जीआर केले की ज्याच्यामध्ये या 45 जीआरचा एक सार असणार आहे। बघा, सगळ्यात आधी अनुकंपाची जी पद्धत आहे तर ती 1976 पासून तयार करण्यात आली। 1994 मध्ये त्याच्यात आमूलाग्र बदल जो आहे तर तो करण्यात आलेला होता। ओके, आता अनुकंपा म्हणजे काय हा असा प्रश्न असतो। बघा, शासकीय नोकरीत म्हणजे राज्य सरकारच्या नोकरीत असताना अधिकारी किंवा कोणत्याही कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबावर ओढावणाऱ्या आर्थिक आपत्तीतून कुटुंबियांना सावरण्यासाठी कुटुंबातील एका सदस्यास, किती सदस्यास, फक्त एका सदस्यास अनुकंपा तत्वावर शासन सेवेत नियुक्ती जी आहे तर ती दिली जाते। आता ही योजना कोणाला लागू आहे? बघा, गट अ पासून गट ड पर्यंत सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचा, त्यांच्या कुटुंबियांसाठी ही योजना लागू आहे। मग आता काही लोक म्हणतात की समजा एखादा गट अ चा व्यक्ती दिव्यांग झाला असेल तर त्याच्या जागी जी नोकरी मिळणार आहे त्याच्या मुलाला ती गट अ ची मिळणार आहे, गट ब ची मिळणार आहे, कोणती मिळणार आहे? तर याचा पण उत्तर आपण लगेच पुढे बघणार आहोत। बघा, अनुकंपा कोणत्या पदावर नियुक्ती दिली जाते? बघा, लक्षात घ्या, गट क आणि गट ड वरच दिली जाते। लक्षात घ्या, जर तुमच्या कुटुंबातील कोणी गट अ चा आणि गट ब चा म्हणजे ग्रुप 1 आणि ग्रुप बी चा कोणी दिव्यांग झाला असेल तरी देखील त्याला ती नोकरी दिली जात नाही, ग्रुप ए आणि ग्रुप बी ची नोकरी दिली जात नाही, कारण की त्या थोड्याशा हायर पोस्ट असतात, त्यांच्यासाठी खूप चांगलं क्वालिफिकेशन लागतं। आणि जरी तुमच्याकडे क्वालिफिकेशन असेल, फॉर एक्झाम्पल एखाद्याचं STI असेल आणि ते दिव्यांग झाले असेल आणि तो उमेदवार पदवीधर असेल, त्याच्याकडे सगळी पात्रता असेल, तरी त्याला काही STI भेटत नाही। शासन नियमानुसार फक्त गट क आणि गट ड मधील जी भरती आहे तर त्याच्यामध्येच त्याला पात्र समजलं जातं
केलं जातं. आलं लक्षात. पुढे आता याचा क्रम कसा असतो बघा. आता हा क्रम तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण इथं कोणाचं नाव नाही घेता, एक्स व्यक्ती मानूया. बघा एक्स या व्यक्तीचं निधन झालं शासकीय सेवेत असताना. आता तो नोकरीवर पाहिजे असं नाही मित्रांनो. त्याचा म्हणजे घरी असताना मृत्यू झाला, नोकरीवर असताना मृत्यू झाला, गावाला असताना मृत्यू झाला, तरी ते कन्सिडर केलं जातं बरं का, हे लक्षात घ्या. तरी त्याला तो अनुकंपा हे लागू होतं. म्हणजे सगळ्यात आधी समजा पती असेल, पतीचा मृत्यू झाला तर पत्नीला भेटतं, आणि पत्नीचा मृत्यू झाला तर पतीला भेटतं. तर ते वाईस वर्स आहे. म्हणजे समजा एखादा पती आहे तर तो गेल्यानंतर त्याच्या पत्नीला भेटतं. आणि इथं ना हरकत प्रमाणपत्राची गरज पडत नाही, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागतं. ते पती आणि पत्नीला लागूच होत नाही, कारण की ते डायरेक्ट इमिडिएट त्यांच्यावर डिपेंडंट असतात, म्हणून त्यांना ते लागू होत नाही. आलं लक्षात. पुढे दुसरं जे आहे ना, तर ते मुलगा किंवा मुलगी अविवाहित किंवा विवाहित. बघा लक्षात घ्या याच्यात. आता याच्यात काय असतं, फॉर एक्झाम्पल पत्नी आहे, त्याची पत्नी आहे, पण त्या पत्नीला वाटतं की मी काय करू आता शासकीय सेवेत जाऊन, माझा मुलगा लागेल तर मला छान काम होईल. तर ती जे आहे ना, तर ती मुलाला करू शकते, मुलाला भेटू शकते. पण त्या मुलाला आईचं काय लागेल, ना हरकत प्रमाणपत्र लागेल. आईकडून ते नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट साईन करून घ्यावे लागेल. त्यासोबतच अविवाहित मुलगी असेल ती पण चालणार आहे बरं का. अविवाहित मुलगी असेल ती पण चालणार आहे, विवाहित मुलगी पण चालते. पण विवाहित मुलीला अट काय माहितीये का, की ती तिच्यावर डिपेंड पाहिजे, म्हणजे त्या परिवारावरती डिपेंड होती हे सिद्ध करावं लागतं. ते शक्यतोवर होत नाही. मग जनरली अविवाहित मुली होऊन जातात. त्याच्यानंतर जे दत्तक घेतलेले उमेदवार असतात ते पण चालतात. त्याच्यासोबत जी मुलगी घटस्फोटित आहे किंवा विधवा आहे मुलगी, किंवा घटस्फोट झालेला आहे तिचा, तरी देखील तिला सरकारी नोकरी इथं मिळू शकते. आलं लक्षात. त्यासोबतच समजा एक्सची कोणी बहीण असेल, पण ती बहीण कशी पाहिजे माहितीये का, ती बहीण घटस्फोटित पाहिजे किंवा विधवा बहीण पाहिजे, तर त्या बहिणीला इथं मिळू शकतो. फॉर एक्झाम्पल आता याच्यामध्ये एक्स हा व्यक्ती होता, तिची पत्नी पण आहे, पण पत्नी म्हणते मला नाही पाहिजे, किंवा मुलगाचं पण क्वालिफिकेशन जास्त नाही आहे, पण मुलगा त्याच्या पत्नीला देऊ शकतो, म्हणजे सूनला पण भेटू शकतं इथं. पण याच्यामध्ये यांचं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागेल, मुलाचं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागेल, आणि त्या म्हणजे या व्यक्तीच्या पत्नीचं देखील नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट त्या केसमध्ये लागणार आहे सुनेला. आलं लक्षात. तर या सगळ्या गोष्टी, आणि शेवटी सगळ्यात जर कोणीच नसेल, वरती कोणी नसेल, तर भाऊ आणि बहिणीला पण भेटू शकतं. पण त्यांना यावरती जेवढेही लोक असतील जिवंत असतील, तर त्या सगळ्यांची त्यांना सही वगैरे जे आहेत तर ते लागणार आहे. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट इथं लागणार आहे. बघा वयोमर्यादा काय लागते, वयोमर्यादा इथं लागते किमान 18 वर्ष पूर्ण पाहिजे, आणि कमाल 45 वर्षांपर्यंत त्यांना फॉर्म जो आहे तो भरता येतो. फॉर एक्झाम्पल एखाद्याचं वय 45 वर्षांपेक्षा जास्त झालं, समजा त्याने अप्लाय केलं होतं 44 वर्ष असताना, समजा त्या पत्नीने अप्लाय केलं होतं, पण पुढच्याच वर्षी त्याला काही नोकरी भेटलीच नाही, कारण की ही नोकरी काय असं अप्लाय केलं आणि दुसऱ्या दिवशी भेटते असं नाही, खूप वर्ष लागून जातात त्याला. म्हणजे भेटलीच नाही आणि तिने वय ओलांडून टाकलं, समजा तिचं वय आता 45 प्लस झालं, तर ते नाव बदलता येतं का, तर ते नाव बदलण्याची पण प्रोसेस असते, नाव बदलता येतं त्याच्यात. त्याच्यानंतर बघा इथं काय माहितीये का, आता शैक्षणिक पात्रता काय लागते लक्षात घ्या. गट क च आहे की जी असेल तीच लागते. समजा गट क मध्ये सांगितलं असेल की पदवी लागते, सोबत टायपिंग लागते, तर या दोन्ही पात्रता असेल तर तो फॉर्म भरता येतो, किंवा त्याला इलिजिबल असतात गट क ला. किंवा टायपिंग नसेल ना, तर तुम्हाला 2 वर्षाची सूट दिली जाते. आणि एखादी महिला 2 वर्षात पण नाही झाली ना, असं नाही की तिला नोकरीतून काढलं जातं, फक्त तिचं वेतन वाढ होत नाही, पगार वाढत नाही तिचा, फक्त पगार जो आहे ना तर तो स्टॉप होऊन जातो जोपर्यंत ती एक्झाम क्वालिफाय होत नाही तोपर्यंत. कारण की शास्त्राला माहिती की पत्नी शिकलेलीच असेल असं थोडी असतं. त्याचबरोबर काय असतं माहितीये का, एखाद्या पत्नीकडे गट ड साठी बरं का, गट ड साठी पात्रता एखाद्या पदाची असते 10वी पास, जनरली 10वी पास असते, आणि ती असेल 9वी पास आणि 10वी नापास. किंवा मी एक्झाम्पल सांगितलं, असं असतं असं नाही. मग अशा केसमध्ये जे काही नियुक्ती प्राधिकरण असतात, जे नियुक्ती प्राधिकरण असतो तो निर्णय घेऊ शकतो. तो ही जी 10वी पासची अट आहे तर त्या गट ड साठी फक्त तो शिथिल करू शकतो, परंतु गट क साठी तसं करता येत नाही. गट क साठी समजा पदवीधर अट असेल तर पदवीधरच अट जी आहे तर ती करता येते, लक्षात घ्या तुम्हाला. तर हे नियुक्ती प्राधिकरणाकडे गट ड बाबत तेवढे अधिकार असतात. त्याच्यानंतर संगणक प्रमाणपत्र आणि टायपिंग प्रमाणपत्र हे 2 वर्षाच्या आत काढावे लागतात. जर नाही काढलं तर फक्त तुम्हाला वेतनवाढ भेटत नाही, असं काही नाही केलं की नोकरीवरून काढून टाकतात, ते तुमच्या बाबतीत नाही होत ते. त्याच्यानंतर किती टक्के पदं हे भरली जातात लक्षात घ्या बरं का. इथे किती टक्के पदं भरली जातात, इथं फक्त 20% पदं जी काही रिक्त होतात. फॉर एक्झाम्पल 100 पदं रिक्त आहे डिपार्टमेंटमध्ये, तर तुमची 20% पदं म्हणजे काय 20 पदं हे भरली जातील. पुन्हा 80 जी पदं आहेत ना, तरी 80 पदं तुमची जी काही एक्झाम असेल ज्याच्यासाठी आम्ही तयारी करतो,
तर ही 80 पद तर त्या सरळ सेवेने एमपीएससी टीसीएस आयबीपीएस जे काय असेल ते घेतील आणि 20 पद जे आहेत तर ती फक्त अणुकंपा तत्वाने भरली जातात. आलं लक्षात. आता पुढे काय होतं माहितीये का, समजा 80 आता भरले 2025 मध्ये भरले आणि रिक्त राहिले, तर असं नाही होणार की याच्या रिक्त राहिलेल्या पुन्हा 20% अनुकंपामधनं, तसं होतच नाही. ही 80 पद जोपर्यंत सरळ सेवेमधनं भरली जात नाही यांना सरळ सेवेच्या कॅटेगरीमध्ये जे आहे तर ते कन्सिडर केलं जातं. हे लक्षात घ्या तुम्ही. पुढे गट ड साठी पण तेच आहे की 20% जी गट डची पद आहेत तर ते दिले जातात. ओके. आता इथं प्रॉब्लेम काय झाला माहितीये का, शासनाने एक GR काढला, त्याच्यानुसार त्यांनी काय सांगितलं की गट ड आम्ही रद्द करत आहोत, शिपाई विपाई पद आम्ही काय भरणार नाही आणि ते पद आम्ही आउटसोर्स करू, म्हणजे काय कंट्रॅक्ट, एखाद्याला कॉन्ट्रॅक्ट देऊ आणि तो आम्हाला कर्मचारी दिल, ते सिक्युरिटी गार्ड वगैरे. मग आता हे गट ड रद्द झालं तर आता अनुकंपावर नियुक्ती कशी द्यायची, मग शासनाने काय सांगितलंय की याच्यासाठी या तो जो GR असेल तर ते GR मध्ये आम्ही 2 वर्षाची सूट देत आहोत. या 2 वर्षांमध्ये ज्या काही रिक्त पद होतील तर ती रिक्त पदांची 20% पद ही अनुकंपामधून भरण्यात यावी, म्हणजे खूप सारे उमेदवारांचा गट ड मध्ये जाण्याचा मार्ग आता हा सुकर झालेला आहे 2 वर्षाची अट दिल्यामुळे. आता पुढे कोणती कोणती कागदपत्र वगैरे लागतात. सगळ्यात आधी बघा, उमेदवारांची वय तपासण्यासाठी काहीतरी वयाचा पुरावा, जन्म दाखला असेल वगैरे जावा लागतो. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता आणि इतर अर्हता द्यावं लागतं. त्यासोबतच मृत्यू प्रमाणपत्र तर लागतं, ते तर लागतंच. त्यासोबतच ना हरकत प्रमाणपत्र लागतं, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागतं. फक्त कोणाला लागत नाही माहितीये का, ज्याची पती वारला असेल तर त्या पत्नीला लागत नाही, आणि पत्नी वारली असेल तर त्या पतीला, म्हणजे जो काही पहिला बेनिफिशियरी असतो त्याला ते लागत नाही फक्त. बाकीच्या मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण, सून या सगळ्यांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट हे लागतं. आणि अर्ज जो आहे ना तो 3 वर्षाच्या आत करायचा असतो. फॉर एक्झाम्पल एका व्यक्तीचा मृत्यू 2025 मध्ये झाला तर इथून पुढे 3 वर्षात त्यांना जो आहे तर तो अर्ज करावा लागतो. परंतु काय असतं माहितीये की काहींचा मृत्यू अशा वेळी होतो ना की कोणी नातेवाईक त्यांना सजेशनच करत नाही की अशा पद्धतीने होऊ शकतं, किंवा ते कधी कधी इतक्या टेन्शन मध्ये जाऊन लागतात ना काही पती पत्नी की ते असं भानावरच नसतात. मग त्यांना नंतर आठवतं की अरे मी काही केलं पाहिजे माझ्या मुलांसाठी किंवा कोणासाठी तरी काहीतरी केलं पाहिजे, पण 3 वर्षाची अट निघून गेलेली असते. शासन काय करतं, पुन्हा याच्यात 2 वर्ष तुम्हाला देतं, पण त्याला ती कंडिशन तुम्हाला जिल्हाधिकाऱ्याला सांगून जिल्हाधिकारीच ती कंडिशन देऊ शकतात तुम्हाला 2 वर्षाचं एक्सटेन्शन, म्हणजे तुम्ही 5 वर्षापर्यंत अर्ज करू शकतात नियमानुसार, पण 3 वर्षात तुम्ही नॉर्मल अर्ज करू शकतात. आणि 2 वर्ष ही अपवादात्मक परिस्थिती आहे, त्याच्यासाठी तुम्हाला जिल्हाधिकारी यांच्याकडनं प्रमाणपत्र घ्यावं लागतं. जिल्हाधिकारी यांना अधिकार असतात की ते तुम्हाला 2 वर्ष एक्सटेन्शन देऊ शकतात. बघा इथे दिले बघा, त्या कुटुंब आणि 5 वर्षात जर नाही झालं तर त्या कुटुंबाचे नाव यादीतूनच काढलं जातं, नंतर त्यांना काहीच सूट जी आहे तर देताच येत नाही. ओके. पुढे हे काही प्रोसेस दिलेली आहे, ती प्रोसेस आपल्याला समजून काय PhD नाही करायची एवढी, तर ते काही एवढं आपल्यासाठी नाही आहे ते. म्हणजे हे तर ही एक लिस्ट बनते, त्या लिस्ट मध्ये बघा आता आता कधी कधी काय होतं माहिती का, एखादा असतो त्यावेळी 10वी पास असतो, परंतु तो काय करतो त्याला कळून जातं, 12वी पास असतो त्याला कळून जातं की अरे मी अनुकंपामध्ये मी शिक्षण घेऊन घेतो लगेच 22 मधून तो घेतो आणि तो गट क च्या पदांसाठी एलिजिबल होऊन जातो. पण त्याने सुरुवातीला फॉर्म भरताना गट ड मधून भरला होता तर तो गट क ला जाऊ शकतो का, जाऊ शकतो. त्यासोबत गट क चा उमेदवार गट ड ला पण येऊ शकतो, पण का रिव्हर्स पण हे होऊ शकतं बरं का, रिव्हर्स पण करता येतं आणि पुढे पण करता येतं, त्याला काही जो आहे तर तो प्रॉब्लेम येत नाही. पुढे बघा ही संपूर्ण माहिती जी आहे तर ती होती. आणखी काही आहे का आपली? हा इथे आहे ना खाली त्यांनी काही गोष्टी दिल्या, जसं की समजा अर्ज कशा पद्धतीने भरायचा आहे. बघा अणुकंपा नियुक्तीसाठी इच्छुक असल्याबाबत, म्हणजे बघा हे बघा इच्छुकता पत्राचा नमुना, तर हा पत्राचा नमुना त्यांनी दिलेला आहे, तर या नमुन्यामध्ये तुम्हाला अर्ज करावा लागतो. पुन्हा बघा शासकीय सेवेत झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांबद्दलची माहिती तुम्हाला द्यावी लागते. बघा नाव, जात प्रवर्ग, जन्मदिनांक, म्हणजे काय लागतं तुम्हाला इथून कळून जाईल की काय डॉक्युमेंट्स लागतात तुम्हाला. बघा इथून हे कळून जातं तुम्हाला. बघा हा फॉर्म असतो तुमचा, तो त्या पद्धतीने जो आहे तो भरून द्यावा लागतो. ओके.
तर या सगळ्या गोष्टी या अनुकंपा तत्वाच्या संदर्भातल्या होत्या. तुमच्या मनात काही डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला नक्की त्याबाबत जे आहे तर ते सांगू शकतात. बघा, आगामी काळात तलाठीची खूप चांगली जाहिरात येणार आहे आणि तलाठीची तुम्हाला तयारी करायची असेल तर सगळ्यात आधी तुमच्याजवळ चांगलं स्टडी मटेरियल असलं पाहिजे. त्याच्यासाठीच इग्नाइट पब्लिकेशनने आपलं एक महत्त्वपूर्ण पुस्तक लॉन्च केलेलं आहे. TCSच्या झालेल्या 57 प्रश्नपत्रिकांचं डिटेल विश्लेषण दिलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं विश्लेषण याच्यात दिलेलं आहे. मराठीचे मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये, म्हणजे एक विषय घेतला तर त्याचा पुरा पट्टा पाडून टाकायचा, पुरा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करायचा, मग दुसऱ्या विषयाला हात लावायचं. आणि जर तुम्ही हे 5700 प्रश्न सोडवले ना तर नक्कीच तुम्हाला आगामी येणारा तलाठी काय कुठल्याही TCS मार्फत होणाऱ्या परीक्षांमध्ये नक्कीच चांगले यश जे आहे तर ते मिळू शकतं. म्हणून तुम्ही हे आजच पुस्तक तुमच्या नजीकच्या बुक स्टोअर मधून बघा, ऑर्डर करा. तिथं नसेल तर आपले हे नंबर दिलेले आहेत, Amazonवर पण उपलब्ध आहे, आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर पण उपलब्ध आहे. तिथून पण तुम्ही हे पुस्तक जे आहे तर ते नक्की ऑर्डर करा. आणि हा पुस्तक घेण्यासंदर्भात मी नेहमी आग्रह करतो की हे जे पुस्तक आहे तर ते तुम्ही नक्की बघा, कारण की प्रश्न जोपर्यंत तुम्ही बघत नाही ना तोपर्यंत तुमच्या अभ्यासाला जे आहे तर ते काहीच किंमत जी आहे तर ती इथं येऊ शकत नाही. तर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. इग्नाइट अकॅडमीचे दर्जेदार कोर्सेस आता विविध स्ट्रीम मध्ये उपलब्ध आहे. तुमच्या परिवारात आणि तुमच्या फॅमिलीमध्ये देखील जर कोणी शालेय विद्यार्थी असेल तर शालेय जीवनात देखील काही स्पर्धा परीक्षाचा जसं की नवोदयची परीक्षा असते, स्कॉलरशिपची असते, आणि या सर्वांची तयारी आता आपण जे आहे तर ते करून घेत असतो इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर. तुमच्या परिवारात जर कोणी पाल्य असेल तर त्यांना याबाबत तुम्ही नक्की माहिती देऊ शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.